नकळतच त्याने रिअर व्ह्यू मिररकडे पाहिलं, ज्या ठिकाणी काही सेकंदांपूर्वी ती महिला उभी होती. तिथे आता कोणीच नव्हतं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. ती महिला अचानक कुठे गायब झाली होती? काही सेकंदांपूर्वी ती महिला रस्त्याच्या कडेलाच उभी होती. सुमितने स्वतःच्या डोळ्याने तिला पाहिलं होतं आणि तिने लिफ्ट मागण्यासाठी हातही वर केला होता. आणि आता रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिल्यावर तिथे कोणीच नव्हतं. संपूर्ण रस्ता रिकामा होता. जणू त्या ठिकाणी काही क्षणांपूर्वी कोणीच उभं नव्हतं. सुमितने पुन्हा एकदा मिररमध्ये पाहिलं. मागे फक्त पावसाने ओलसर झालेला रस्ता होता, झाडांच्या सावल्या होत्या आणि अंधार. तो स्वतःलाच समजावू लागला. कदाचित ती बाजूला गेली असेल, कदाचित अंधारात दिसेनाशी झाली असेल, कदाचित थकव्यामुळे त्याला तसं वाटलं असेल. पण त्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आता कमी होत नव्हती. उलट प्रत्येक सेकंदागणित ती अधिक वाढत होती. कारचा वेग आता ताशी 90 किलोमीटरच्या आसपास होता. रस्ता अजूनही तसाच निर्जन होता. आजूबाजूला दुसरं एकही वाहन नव्हतं. सुमितचं लक्ष आता रस्त्यावर होतं. तेव्हाच त्याला खिडकीच्या बाहेर काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं.